हो, असं लोक सांगतात बरं का काका, सावता महाराज वारीला गेले नाही, अजिबात नाही, वारीला जातात. त्याच्यासाठी आमच्या गुरुवारी राख माझी महाराजांनी भजनी मालिकेतच सावता महाराजाचे अभंग लिहिले. त्याचं कारण मी विचारलं होतं महाराजांना, काय हे अभंग मालिकेत? ते म्हटलं, अरे लोक सांगतात महाराज वारीला जात नव्हते. सावता महाराज पंढरपूरच्या वारीला जात होते, प्रमाण आहेत, पण वारीला जाता जाता एका वारीला त्यांना जाता आलं नाही. मग मग देवानं विचारलं, का हो सावतोबा, मागच्या वारीला दिसले नाही? म्हटले, नाही येता आलं भगवान, परमात्मान माफ करा. तर विठुराया म्हटलं, आता काळजीच करू नका, तुम्ही येत जाऊ नका, आता मीच तुमच्या वारीला येत जाईल. हा परमार्थाच्या प्रयत्नाचा फळ आहे महाराज. देव ज्या दिवशी घरी येतो तुमच्या. आजही आमचे काका बघा, कल्याण काका 2 तास बसले. आरणचा खूप आनंद वाटतो बरं का काका, लय आनंद वाटतो. वेळ नाही भेटत तुम्हाला भेटायला आम्हाला. हे डायरीमध्ये कीर्तनच एवढे आहेत ना, अरे रे रे. 25 मे पर्यंतची 2-2 कीर्तन आहेत बघा. आता गुरुजींचं कार्यक्रम, माझं कीर्तन आज नाशिकला होतं, कॅन्सल करावं लागलं मला. त्यांना सांगावं लागलं, मला माफ करा म्हटलं, खूप दिवसाचं गेलेलं होतं. पण आता ते घरातलं आहे. माझ्या दरवर्षीच्या वडिलांच्या कार्यक्रमाला गुरुजी येतात, चाल म्हणतात. मग आता ते आपल्याला सांभाळावं लागतं. प्रेम महाराज, त्या संबंधातून नाही, त्या जागा नाही, त्यामुळे तुम्हाला वेळ देता येत नाही. पण फेसबुकला लाईव्हला आम्ही पाहत राहतो, चांगलं काम करताय. धन्य ते आरण, रत्नाची ते खान, का जन्मला निदान, सावता दो सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर. का आमच्या सगळ्यांना प्रिय आहेत महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर. काय नामा म्हणे त्यांचा, जन्म सफल झाला त्यांचा, नाही वंश उतरीला माळियाचा, सावता सागर. नुसते माली नाही, सगळ्या समाजाला अभंग दिलेत. कुणीही वाचा, सगळे उद्धार करून घ्या. नारणला गेलं पाहिजे, अरण गावाला विकास झाला पाहिजे. अरणला कायम आमचे काका याच्यासाठी बोलतो, ही राहिलेली संत जे आहे. का सावता महाराज भाग्यवान आहेत? ज्ञानोबारांनी त्यांच्या मळ्यात यावं. ज्ञानोबाराय हो, सगळ्यात मोठा चमत्कार आहे. अरे आतापर्यंत ज्ञानोबारांकडे जावं लागलंय आपल्याला, पण विश्वाचे ज्ञान ज्ञानोबार आहे. विश्वाचं भजन करणारे, कीर्तन करणारे नामदेव महाराज कोणत्या संताला शोधत जातात? तर सावता महाराजांना शोधत जातात. विश्वातला पहिला संत आहे सावता बाबा. 2 संत भेटायला येतात. ज्ञानही येत आहे आणि नामही येत आहे. का? क्रांतीच तशी केली महाराज. अखंड भजन केलं, मुक्तीच घरी आणली, देवच घरी आणला महाराज, देवच मळ्यामध्ये आणला. आमुची माळ्याची जात लावू बागाई, शेत लावता लावता, कांदा मुळा म्हणता म्हणता विठ्ठलाचं भजन केलं. कामामध्ये काम, प्रयत्न केला, प्रयत्नाचं फळ मिळालं व शेवटचा दिवस गोड झाला. मुक्ती मिळाली. तुका म्हणे मुक्ती परनिली, आता दिवसचारी खेळी मिळी. आता अखंड भजन करतो आणि भजनाचा परिपाक झाला. अखंडित आपण या अभंगाचं चिंतन पाहिलं. आमच्या सोनाजी बाबांना आपण श्रद्धांजली अर्पण केली. थोडस लेट झाल्यामुळे आपलं कीर्तन रामलं. गुणीजन आलेली आहेत, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आणि सगळे आता काही सगळे बोलू शकत नाहीत, पण सगळ्यांना थोडं 2-2 मिनिटं आपण देणारच आहोत. थोडंसं गडबड करू नका. बरोबर 1ला आपण पंगत बसू, 1 वाजता पंगतच बसेल असं व्यवस्था करू. पुन्हा एकदा सदानंद गुरुजींना धन्यवाद देतो. थोडा सुंदर कार्यक्रम वडिलांचा केला. प्रत्येक वर्षी करत जा, काही अडचण नाही, आम्ही सगळे येत जाऊ. नाही कुणी आलं तर आम्ही 25 जण नक्कीच येणारच महाराज. आम्ही प्रतिवर्षी करा. तुम्ही माझ्याकडे येत जा, आम्ही तुमच्याकडे येतोय. काका पुढच्या वर्षीचं तुम्हाला लगेच आमंत्रण देतो. पुढच्या वर्षी पण चैत्र शुद्ध चतुर्थी म्हणजे याच महिन्यात मी तुम्हाला तारीख सांगेल. याच दिवशी माझ्याकडेही कीर्तन असतं. आमच्या वडिलांचं यावर्षी माझ्याकडून राहिलं तुम्हाला सांगायचं, माफी मागतो. प्रतिवर्षी काय होतं, या गडबडीमध्ये सांगणंच होत नाही. बरेच लोक राहतात, जवळचेच राहतात, त्याच्यात काही अडचणी येतात. काकांना यावर्षी मी बोलव. मोठा सप्ताह असतो, 1 दिवसाचा कार्यक्रम असतो. वडिलांचं पुण्यस्मरण 8वं आहे पुढच्या वर्षी. आणि पुढच्या वर्षीच आमच्या शरद दादांच्या युट्यूबला ते पाहायलाच मिळेल तुम्हाला. या वर्षीचं पण अगदी सगळी मंडळी येतात. आमच्या गुरुजींच्या प्रेमाखातीर आताच प्रल्हाद महाराज, आमचे सरपंच वाघ साहेब, बाळापूरकर मंडळी आता झालेली आहे. विठ्ठल काका दोरके आमच्या गुरुजींवर प्रेम करतात. सगळी प्रेमाची मंडळी आहेत महाराजी. गुणीजन महाराज या भागात, आंबड असेल, पैठण असेल, या भागात गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले
म्हणजे आमच्या अण्णांच्या नंतर माणसं जोडणारा एकच महाराज आहे, तो म्हणजे सदानंद मगर गुरुजी. त्यांनी माणसं जोडलेली आहेत, कलाकारावर प्रेम केलेलं, सगळे धरून आहेत. म्हणून तर अशा चैत्राच्या महिन्यात एवढे टाळकर येत नाही. कशाच अरे एक भेटणार नाही महाराज, शक्य नाही. पण अशा कालखंडात प्रेम काका 2 तास बसले, एवढं गोड कीर्तन आहे. शिवाजी महाराजांनी गायनही केलं, विनाही घेतला, पकवाजही वाजवला. आता पुन्हा पंक्तीला वाढतात की काय बुवा, पण ते सोडितच नाहीत बुवा. एवढं प्रेम आहे बघा, काय प्रेम आहे महाराज. हे एक एकावनी बळी रे माणसं अशी सगळी. मी पण वाढणार आहे, तसं काय आम्हाला काही त्याचं वाटत नाही. एका घरातले आहोत आणि सगळी कृपा आमच्यावरती गुरुवर्य रखमाजी महाराजांची आहे. आमच्या मोठ्या महाराजांचं प्रेम आहे. महाराज आजही जोग महाराजांचं नाव घेतलं तर रडणारा महात्मा म्हणजे फक्त आमचे महाराज. यायला लागले आमचे गुरुवर्य, ज्यांच्याकडे आम्ही अध्ययन केलं, आमचे कृष्णाजी महाराज, आमच्या अण्णांचंही आगमन झालेलं आहे. खरंच आमच्या संस्थेला, आमच्या या विद्यार्थ्यांना घडवणारे आमच्या अण्णा आणि महाराज आहेत व आमच्यासाठी ते नाथ महाराज आहेत, आमच्यासाठी ते तुकोबाराय आहेत. या दृष्टीनं एक काम करा, सगळेजण काही बोलून श्रद्धांजली देऊ शकत नाही, म्हणून सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी. अण्णाही आलेले आहेत. साधूला काय आवडतं अण्णांना जर विचारलं तुम्ही तर प्रत्येक कीर्तनात आमच्या अण्णा सांगतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आधी पुरुखी अखंडित, जगानं भक्ती करावी, जगानं सुखामध्ये राहावं, ही जर साधूची इच्छा असेल आणि ते अण्णा आता येत असतील तर सगळ्यांनी 2 हात वर करून भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबा सगळ्यांनी म्हणा. ज्ञानोबाचा पुतळा ज्ञानोबाराया, पुतळा ज्ञानोबाराया, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया, माय बाप ज्ञानोबाराया, सुख रूप ज्ञानोबाराया, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानोबाराया, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानोबाराया, जोगा पूज्यस्थानी ज्ञानोबाराया, पूज्यस्थानी ज्ञानोबाराया, ज्ञानेश्वर आवली